नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आधुनिक भारताचा इतिहास यामधील महत्त्वाचे समाजसुधारक 1857चा उठाव, त्याचबरोबर गव्हर्नर व व्हाईसराय यांच्यावर आधारित वारंवार विचारले जाणारे 30 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपला पहिला प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 1 आहे, सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कन यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना ... यांनी पाठिंबा दिला। तर या प्रश्नाचं उत्तर आहे, सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कन यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना नाना शंकरशेठ यांनी पाठिंबा दिलेला होता। ऑप्शन 1 आपलं बरोबर असणार आहे। तर आपण याविषयी थोडक्यात माहिती पाहूया। जॉन माल्कन हे मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर होते आणि त्यांनी सती प्रथेच्या विरोधात महत्त्वपूर्ण पावले उचललेली होती। त्याचबरोबर नाना शंकरशेठ हे मुंबईतील एक मोठे समाजसुधारक होते आणि त्यांनी माल्कन यांच्या सती निर्मूलनाच्या प्रयत्नांना सक्रिय पाठिंबा दिलेला होता। त्यामुळे माल्कन यांच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळालेलं होतं। त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 1 नाना शंकरशेठ। दुसरा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 2 आहे, 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली होती जगन्नाथ शंकरशेठ यांनी। ऑप्शन 4 आपलं बरोबर असणार आहे। तर 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यामागे जगन्नाथ शंकरशेठ यांचा हेतू काय होता? तर ते पाहूया। जनतेची दुःखे जी होती ती सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजी लाड यांच्या सहकार्याने नानांनी या संस्थेची स्थापना केलेली होती। कशासाठी? तर जनतेची दुःखे सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी। आपलं उत्तर आहे ऑप्शन 4 जगन्नाथ शंकरशेठ। प्रश्न 3 पहा। इंग्रजी शासनाने 1840 मध्ये जस्टिस ऑफ पीस म्हणून कोणाची नेमणूक केलेली होती? तर इंग्रजी शासनाने 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांची नेमणूक केलेली होती। ऑप्शन 2 आपलं बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर डेक्कन सभेची स्थापना केलेली होती न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी। ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे। तर डेक्कन सभा ही काय होती? तर मवाळवाद्यांची एक संघटना होती जी 1896 मध्ये पुणे या ठिकाणी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केलेली होती। तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहिलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती? तर लोकहितवादी ज्यांना आपण गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी असे देखील म्हणतो, तर त्यांनी शतपत्रे ही जी शतपत्रे त्यांनी लिहिलेली होती तर ती कोणत्या मासिकामधून लिहिलेली होती? तर प्रभाकर या मासिकामधून त्यांची शतपत्रे प्रसिद्ध होत होती। तर या ठिकाणी पहा, 1848 साली लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे लिहिलेली होती। या शतपत्रांमधून त्यांनी राजकीय, धार्मिक आणि सामाजिक त्याचबरोबर सांस्कृतिक या विविध विषयांवर समाजास पत्रे लिहिलेली होती। तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 1 प्रभाकर। प्रश्न क्रमांक 6 पहा। आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीमध्ये खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमध्ये खालीलपैकी पुस्तक लिहिलेलं होतं। ऑप्शन 2 शून्यलब्धी हे त्यांनी मराठीमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे। तर आचार्य बाळशास्त्री जांभेकरांविषयी आणखीन महत्त्वाचे आपण पॉईंट्स पाहूया। 1832 मध्ये त्यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केलेलं होतं। हा तुम्हाला वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे। त्याच्यानंतर त्यांनी दिग्दर्शन हे मासिक देखील सुरू केलेलं होतं आणि त्याच्याबरोबर आणखीन एक महत्त्वाचं पॉईंटमध्ये 6 जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। हा देखील तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅश यांनी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 महादेव गोविंद रानडे आणि विष्णुशास्त्री पंडित यांनी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केलेली होती। प्रश्न क्रमांक 8 पहा। 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी कोणाच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2 कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी
मुंबईमध्ये सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली होती. ऑप्शन 2 आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक यांनी लिहिले. तर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं. ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं आणखीन देखील कार्य आपण पाहूया. तर सार्वजनिक सत्यधर्म हा 1891 मध्ये लिहिलेला त्यांचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर गुलामगिरी हा 1873 मध्ये लिहिलेला आहे. तर या दोन्ही ग्रंथात ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाच्या तत्वांबद्दल विवेचन केलेलं आहे. कोणकोणत्या पुस्तकांमध्ये? तर सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी या दोन्ही ग्रंथात त्यांनी सत्यशोधक समाजाच्या तत्वांबद्दल विवेचन केलेलं आहे. आणि हा जो सार्वजनिक सत्यधर्म आहे तर तो ग्रंथ ज्योतिबांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे आणि तो शेवटचा ग्रंथ आहे जो सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ म्हणून देखील मानला जातो. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10, डॅश डॅश यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केलेली आहे. तर ती केलेली ऑप्शन 4 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी. ऑप्शन 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा. 1857चा उठाव ब्रिटिश चिरडून टाकू शकेल कारण त्यांना ... आणि ... यांचे सहाय्य मिळाले. तर 1857चा उठाव ब्रिटिशांनी चिरडून टाकू शकले कारण त्यांना गुरखे आणि शीख यांचं सहाय्य लाभलेलं होतं. ऑप्शन 1 आपलं बरोबर आहे. 11चं ऑप्शन 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 12. 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण किती होते? तर 1:2 होते. ऑप्शन 1 बरोबर आहे. म्हणजे जर 2 युरोपीय सैनिक असतील तर त्या ठिकाणी एकच भारतीय सैनिक भरला जायचा. कारण 1857 सारखा आणखीन मोठा उठाव यापुढे होऊ नये यासाठी इंग्रजी सैन्यांचे प्रमाण वाढवलेले होते आणि भारतीय सैनिकांचे म्हणजे हिंदी सैनिकांचे प्रमाण कमी केलेलं होतं. तर ऑप्शन 1 आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतलेला होता? तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन 3 नानासाहेब यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतलेला होता. तर या ठिकाणी पहा 1857च्या क्रांतीतील नानासाहेब पेशवे यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतलेला होता. त्याचबरोबर त्यांच्यासोबत बेगम हजरत महल ज्या अवधच्या बेगम होत्या त्यांनी देखील नेपाळमध्ये पळून गेलेले होते त्या देखील. पण राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि कुंवर सिंह यांनी भारतातच ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला आणि ते शहीद झालेले होते. तर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन 3 नानासाहेब. प्रश्न 14 पहा. 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? योग्य पर्याय निवडायचा आहे आणि या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन 3 हेनरी लॉरेन्स यांचा मृत्यू झालेला होता. ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रश्न 15 पहा. 1857च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम खालीलपैकी कोणता आहे तो सांगायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेला. 1857चा हा एक सामाजिक परिणाम होता. ऑप्शन 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा. इसवी सन 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 1 नोव्हेंबर 1858 नंतर काय झालेलं होतं तर जी भारताची सत्ता आहे ती इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आलेली होती. तर या ठिकाणी पहा 1857च्या उठावानंतर भारताची जी सत्ता आहे ती इंग्लंडच्या राणीकडे 1 नोव्हेंबर 1858 रोजी हस्तांतरित करण्यात आलेली होती. ज्यानंतर काय झालेलं होतं तर ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता आहे भारतातील तर ती संपुष्टात आलेली होती आणि भारत थेट ब्रिटिश राजवटीकडे आलेला होता. तर अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 1 नोव्हेंबर 1858. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 17. 1857च्या उठावात स्वातंत्र्य युद्ध असं कोणी संबोधलं? तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन 4 विदा सावरकर यांनी. ऑप्शन 4 बरोबर आहे. विनायक दामोदर सावरकर. प्रश्न 18. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारस नामंजूर ही 1857च्या उठावाची डॅश डॅश कारणे आहेत. तर हे 1857च्या उठावाची राजकीय कारणे आहेत. ऑप्शन 2 बरोबर आहे. कारण ही सर्व म्हणजे तैनाती फौज ठेवणे किंवा दत्तक वारस नामंजूर करणे यामध्ये काय होता तर त्या काळाच्या ज्या राजकीय सत्ता होता त्यांच्या बाबतीत या घडलेल्या घटना आहेत. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे राजकीय. प्रश्न 19 पहा. इसवी सन 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण कोणते होते? तात्कालिक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1
गायी व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग यामुळे हे काय आहे? इसवी सन 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण आहे. ऑप्शन 1 बरोबर आहे. प्रश्न 20 पहा. इसवी सन 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन 1 इंग्रजांचा समूळ नष्ट करणे किंवा इंग्रजांना समूळ नष्ट करणे. ऑप्शन 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 कायमधारा पद्धती डॅश डॅश यांनी सुरू केली. तर कायमधारा पद्धती ही लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केलेली होती. ऑप्शन 2 बरोबर आहे. तर या ठिकाणी पहा कायमधारा ही जी पद्धत आहे, कायमधारा रयतवाली आणि महारवारी यांसारख्या जमीन महसूल पद्धतींपैकी ही कायमधारा पद्धती आहे ती लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी 1793मध्ये सर्वप्रथम बंगालमध्ये सुरू केलेली होती. त्याच्यानंतर रयतवारी पद्धत होती ती थॉमस मुनरो असं देखील म्हणतात, तर त्यांनी दक्षिण भारतात प्रथम सुरू केलेली होती. आणि महालवारी पद्धती ही लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या काळात सुरू झालेली आहे. तर हे तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 22 तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर तैनाती फौजेची पद्धत सुरू केलेली होती ऑप्शन 2 लॉर्ड वेलस्ली यांनी. तर या ठिकाणी पहा लॉर्ड वेलस्लीनी म्हणजे त्यांचा कार्यकाळ 1798 ते 1805 या काळात भारतात ते गव्हर्नर जनरल म्हणून काम करत होते. त्यांनी तैनाती फौज हे धोरण राबवलेले होते. ज्यामुळे काय झालेलं होतं तर भारतीय संस्थानांना ब्रिटिश फौज तैनात करावी लागत होती. त्याचबरोबर त्यांचा खर्चसुद्धा भारतीय संस्थानांनाच द्यावा लागत होता. तर ही अशा प्रकारची तैनाती फौज होती. तर या धोरणामुळे काय झालेलं होतं तर ब्रिटिशांचा भारतातील प्रभाव जो होता तो आणखीन वाढलेला होता आणि यामुळे अनेक संस्थानेही ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली गेलेली होती. पुढचा प्रश्न पहा प्रश्न 23 वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 लॉर्ड विल्यम बेंटिंक. ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रश्न 24 लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले. हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्नर जनरलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते? तर उत्तर आहे लॉर्ड ऑकलंड यांनी. तर या ठिकाणी लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाल पहा 1812 ते 1860 हा त्यांचा कार्यकाल होता. तर याने 1848 ते 1856 या काळात हे काय केलेलं होतं दत्तक वारस नामंजूर हे धोरण अवलंबलेलं होतं आणि त्यांनी अनेक संस्थांनी खालसा केलेली होती. ज्यामुळे काय झालेलं होतं 1857 सारखा उठाव होण्यास ते एक कारण ठरलेलं होतं दत्तक वारस नामंजूर. तर त्यांच्या अगोदर लॉर्ड ऑकलंड यांनी 1836 ते 1842 यांच्या काळातही त्यांनी ते दत्तक वारस नामंजूर हे धोरण वापरलेलं होतं. पण डलहौसीनं काय केलेलं होतं तर लॉर्ड ऑकलंड यांच्यापेक्षा अधिक सुनियोजित आणि आक्रमक धोरणाने ही दत्तक वारस नामंजूर राबवलेला असल्याने 1857 सारखा उठाव होण्यास ते कारणभूत ठरलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 25 वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 लॉर्ड लिटन यांनी मंजूर केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 लॉर्ड लिटन यांनी मंजूर केला, कारण त्यांना ब्रिटिश धोरणांवर होणारी टीका दाबून टाकायची होती. यामध्ये दुसरं जे अँग्लो अफगाण युद्ध झालेलं होतं, तर या युद्धाच्या काळात जो वाढलेला विरोध होता तो रोखण्यासाठी त्यांनी हा कायदा आणलेला होता आणि तो तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिटन यांनी प्रस्तावित केलेला होता. प्रश्न 26 पहा एल्फिन्स्टनने साताऱ्याचा पॉलिटिकल एजंट म्हणून कोणाची नेमणूक केली? उत्तर आहे ऑप्शन 2 ग्रँड डक. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न 27 आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार डॅश डॅशने सुरू केले. तर आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार जे होते ते ऑप्शन 1 लॉर्ड रिपन यांनी सुरू केलेलं होतं. तर या ठिकाणी स्पष्टीकरण पहा भारतातील स्थानिक स्वशासनाचे जनक म्हणजे आपण लॉर्ड रिपन जे आहे त्यांना आपण भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असं देखील म्हणतो. त्यांनी काय केलं होतं 1882 एक ठराव मांडून स्थानिक संस्थांना अधिकार मिळवून दिलेलं होतं, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात नगरपालिका आणि जिल्हा बोर्डांची स्थापना झालेली होती आणि भारतीयांना प्रशासनात सहभाग घेण्याची संधी यामुळे मिळालेली होती. त्यामुळे आपण त्यांना भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे किंवा स्वशासनाचे जनक असं म्हणतो. कोणाला? लॉर्ड रिपन यांना. या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 1 लॉर्ड रिपन. प्रश्न 28 पहा इसवी सन 1800 मध्ये
कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता फोर्ट विल्यमची स्थापना केली? आणि या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन 3 लॉर्ड वेलस्ली यांनी. तर या ठिकाणी संस्थापक पहा त्याचे कोण आहेत? लॉर्ड रिचर्ड वेलस्ली, जे तत्कालीन बंगालचे कोण होते? गव्हर्नर जनरल होते. याची स्थापना त्यांनी केलेली होती 10 जुलै 1800 रोजी. आणि याचा उद्देश होता ईस्ट इंडिया कंपनीच्या जे ब्रिटिश अधिकारी आहेत तर त्यांना भारतीय भाषा जसं की हिंदी, फारसी, अरबी या ज्या भारतीय भाषा होत्या आणि भारतीय संस्कृती शिकवणे हा त्यामागचा उद्देश होता, जेणेकरून भारतात ते प्रभावीपणे प्रशासन करू शकतील. त्यामुळे त्यांनी कशाची स्थापना केलेली होती? तर कलकत्ता या ठिकाणी फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 29. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 लॉर्ड कर्झन यांनी केलेली होती. तर या ठिकाणी त्याची घोषणा आणि अंमलबजावणी कशी झाली पहा. तर लॉर्ड कर्झन यांनी 20 जुलै 1905 रोजी बंगालची फाळणी जी होती तर ती जाहीर केलेली होती आणि 16 ऑक्टोबर 1905 रोजी ती लागू केलेली होती. तर यामागचा उद्देश काय होता? तर प्रशासकीय सोयीचे कारण त्यांनी दिलेलं होतं. पण तरी त्याचा उद्देश काय होता? तर बंगालमधील वाढता राष्ट्रवाद कमकुवत करणे आणि हिंदू मुस्लिम समाजात फूट पाडणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. त्यामुळे काय झालेलं होतं? या बंगालच्या फाळणीला विरोध झालेला होता आणि त्यानंतर 1911 मध्ये ही फाळणी रद्द करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणारा ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगायचे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 लॉर्ड हार्जिंग दुसरा. तर ऑप्शन 1 आपलं बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासावर 30 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर याची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला ही PDF भेटेल. तर धन्यवाद.